सरकारी उद्यावर खुर्ची बसली असती का? सरकारी उद्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? मुलगी घराबाहेर पडता तरी पापच घडायचा. मुलगी शाळेत गेली तर धर्म बुडायचा. मुलगी घराबाहेर पडली तर पापच घडायचा. मुलगी शाळेत गेली तर धर्म बुडायचा. फक्त तुला आणि मुलं हे विसरली असती का? फक्त तुला आणि मुलं हे विसरली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? सरकारी उद्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी उद्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? सन 1848ला पहिली पुण्याला शाळा काढली. अंधश्रद्धा रीती रिवाज जुलमी बंधन ती तोडली. सन 1848ला पहिली पुण्याला शाळा काढली. अंधश्रद्धा रीती रिवाज जुलमी बंधन ती तोडली. स्त्री शिक्षणासाठी पाठीहाती दिसली असती का? स्त्री शिक्षणासाठी पाठीहाती दिसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? दिशा दिली त्या म्हणजे आपल्या समोर त्यांचं होतंय. त्या म्हणजे सावित्रीबाई फुले त्या फक्त शिक्षिकाच नव्हत्या तर त्या समाज सुधारक, कवयित्री आणि स्त्री पुरुष समानतेच्या अग्रदूत होत्या. सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात झेपण्याचं बळ आहे. अगं सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात झेपण्याचं बळ आहे. तू केलेल्या ज्ञानदानाचं कार्याचं हे फळ आहे. तू केलेल्या ज्ञानदानाचं कार्याचं हे फळ आहे. आहो झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवावं तरी कसं? बहिरेपणाचं डोंग घेतलेल्यांना सांगावं तरी कसं? आपल्या समाजातील स्त्रीला शिक्षणाच्या प्रभावात आणावं तरी कसं? आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे आपल्या समाजातील स्त्रियांना लोकांना समजून सांगावं तरी कसं? पटवून द्यावं तरी कसं? पटवून द्यावं तरी कसं? खरंच आपला समाज आपला देश खूप प्रगती करत आहे पण आपल्या समाजात स्त्रीला जेवढं महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत. तिला म्हणजे म्हणूनच एका स्त्रीला एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं. तिच्या जन्मा अगोदरच तिचं बालपण हिरून घेतलं जायचं. तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा? त्या उमलती कढीला तोडायचा आणि लहान मुलापासून नष्ट करायचा. तेव्हा ती उमलती कढी तो लहान जीव तिच्या आईला बोलायचा. अगं पुरुष व्हायचं हे स्त्रियांचं लपलेलं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. अगं पुरुष व्हायचं हे स्त्रियांचं लपलेलं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. काळजाचा पडदा रडू नको आई. अगं काळजाचा पडदा रडू नको आई. आता मला जगायचंय. आता मला जगायचंय. खरंच आपल्या समाजाच्या स्त्रीला आपण वाचवलं पाहिजे. आपण म्हणतो मुलगा झाला तर बरं होईल पण मुलगा किंवा मुलगी याला आपल्या देवाचं वरदान म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे. मग आपण म्हणतो मुलगा झाला तर बरं होईल पण मुलगी नको. मित्रांनो आपल्या समाजात स्त्रीला शिकवलं पाहिजे. तिला वाचवलं पाहिजे. तिच्या हातात ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे. तिला घडवलं पाहिजे. आपल्या जगात मुलींनी शिकावं तरी कसं आणि समजून सांगावं तरी कसं? आपल्या समाजात आपल्या समाजाची रीत अशी आहे. आपल्या समाजात लोक म्हणतात अहो आपल्या लाटांबरोबर तर सगळेच पोहतात. एक IPS विश्वास नागरिक म्हणतात अरे लाटांबरोबर तर सगळेच पोहतात पण खरं शुद्धच असतं तो लाटांना भेदून पुढे जातो. तशा आजच्या काहीतरी स्त्रिया आहेत. अहो आपल्या समाजातील स्त्रीला घडवलं पाहिजे. त्यांच्या हातात ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे. त्यांना शिकवलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश हा म्हणजे खऱ्या अर्थाने आपला देश शिक्षित होईल. आपल्या समाजातील स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि अशा या जगात IPS
नागरिक सर म्हणतात म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत आहे. आपल्या समाजात तू कोणाची का असला तोच मात्र स्त्रीलाच दिला जातो. तिने काही योग्य केले तरी आणि अयोग्य केले तरी. पण आमच्यासारख्या मुलींनी या जगात जगावं तरी कसं? या जगात IPS विश्वेश नागरिक सर म्हणतात हे जग फार विचित्र आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका. हे नेहमी पुढे जाणाऱ्यावर जळते आणि मागे राहणाऱ्याविषयी तिळा करत असते. अशा या जगात आमच्यासारख्या पोरींनी जगावं तरी कसं? मस्त मनमोकळेपणाने जगले की म्हणतात पोरीला घरचं बंधन नाही. शांत गंभीरपणे वागले की म्हणतात पोरीमध्ये फेश करायची हिंमत नाही. आणि लग्नाला उशीर झाला की म्हणतात पोरीच्या ठिकाणी खोट असेल. हो, पोरीच्या ठिकाणी खोट असेल. लवकर लग्न केलं की म्हणतात एखादं लफडं लपवायचं असेल. हो, एखादं लफडं लपवायचं असेल. पण अशा या जगात आमच्यासारख्या पोरींनी जगावं तरी कसं? निरपराध बनविला घाबरून मरावं तरी कसं? अशा या जगात आमच्यासारख्या पोरींनी जगावं तर झाशीच्या राणीसारखं आणि मरायचं पण तर झाशीच्या राणीसारखं. आणि आपल्या तुम्हाला ती स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. अहो, तुम्हाला तरी वाटतं का की आपल्या देशात स्त्री पुरुष समानता आहे? वाटतं कोणाला? वाटतं तुम्हाला मॅडम? मला तर नाही वाटत की आपल्या जगात स्त्री पुरुष समानता आहे. अहो, काय कामाचं आपलं हे जग, आपला समाज. ती 3 वर्षाची मुलगी, ती 3 वर्षाची चिमुकली आणि तीच मुलगी म्हणजे ती डॉक्टरीन, ती म्हणजे डॉक्टरीन होती. तिच्यावर अत्याचार झाला. ती 3 वर्षाची मुलगीवर अत्याचार झाला. मला तर नाही वाटत की आपल्या देशात स्त्री पुरुष समानता आहे असं. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि शेवटी मी एवढंच बोलेन, सूर्य कोणाला झाकत नाही, सह्याद्री कोणाला वाकवत नाही. सूर्य कोणाला झाकत नाही, सह्याद्री कोणाला वाकवत नाही. सावित्रीच्या लेकी आम्ही, आम्हाला रोखण्याची कोणाची ताकद नाही. सावित्रीच्या लेकी आम्ही, आम्हाला रोखण्याची कोणाची ताकद नाही. एवढं बोलून मी या व्यासपीठाची रजा घेते आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला उजाळण्याचं एकच क्रांती सूर्याच आहे. अहो, तुम्हाला माहित आहे का त्या काळी बायांना उंबरठा ओलांडण्याची पद्धत न होती. बायांच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातील माणसं बरे. स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण यावर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता. पण एकदा ज्योतीनं शिक्षणाचा प्रसार करत असताना फरन नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाले, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट वुमन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमन एज्युकेट द होल हाऊस विल बी एज्युकेट. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेर पडू देत नाही. स्टॉप मिस्टर फुले. झालं. आणि ते घरी आले की माझ्याकडे पाटी आणि पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि झालं की माझा अभ्यास सुरू. काना, मात्रा, विलंकी, उकार, आकार, वेग